नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। कालचा दिवस, परवाची रात्र आणि कालची रात्र अतिशय भयान होती। महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात झालं नाही असं काही झालं की काळानं कोकणावर जणू खालाच घातला। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगडमध्ये मोठी जीवितहानी झाली। व्यापाऱ्यांचंही खूप जास्त नुकसान झालंय। अनेक व्यापाऱ्यांचे विमे देखील नाहीत। अशा आसमानी संकटांच्या पार्श्वभूमीवर सरसकट व्यापाऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आणि कोकणाला स्वतंत्र पॅकेज मिळवून देण्यासाठी संसदेमध्ये मागणी करणार आहोत। आणि या संदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय। काल त्यांनी महाड आणि खेड इथल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याची आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाची त्यांनी पाहणी केली आणि जे नुकसान आहे ते प्रचंड आहे, अतोनात आहे। दुकानांमध्ये तासनतास 6 फुटांपेक्षा जास्त पाणी साचलंय। अनेक घरांचंही अतोनात नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला आणि महाराष्ट्रामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार केलेला आहे। रायगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळून अनेक लोक त्या ठिकाणी वाहून गेले, गाडले गेलेले आहेत। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जे बिरमणी असेल त्या ठिकाणी देखील आणि पोसरे बौद्धवाडी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळून त्या ठिकाणी 17 जण गाडले गेलेले आहेत। त्यापैकी 14 जणांचे मृतदेह जे आहेत हे आता बाहेर काढलेले आहेत। याची पाहणी नुकतीच या ठिकाणी खासदार सुनील तटकरे यांनी केलेली आहे। आता आपल्यासोबत ते आहेत। सर, मला सांगा, एवढी मोठ्या प्रमाणावरती लँडस्लायडिंग झालेली आहे, आपण पाहणी केलेली आहे, काय परिस्थिती? खरं आहे की रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये तेळ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती दरड त्या ठिकाणी कोसळली गेली आणि 32 घरांचं असलेली छोटी वाडी किंवा छोटंसं गाव पूर्णपणाने त्या ठिकाणी आज गाडलं गेलेलं आहे। मी 4 वाजेपर्यंत तिथे होतो, त्यावेळेला जवळपास 50 मृतदेह काढण्यामध्ये यश मिळालेलं होतं। पुढच्या 3-4 तासामध्ये काय मला संपर्क माहीत नाही, परंतु एकंदरीत 75 ते 80 नागरिक त्या ठिकाणी राहत होते अशी प्रथमदर्शनी माहिती आहे। प्रत्यक्षात ज्यावेळेला मृतदेह ताब्यात मिळतील त्यावेळेला नेमके किती दुर्दैवाने मृत्यू झाले त्याची माहिती त्या ठिकाणी मिळू शकेल। आत्ताच बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पोसरीला जाऊन त्या ठिकाणी आलो, तिथे सुद्धा 7 घरं पूर्णपणाने काढली गेलेली आहेत। मी प्रांताधिकाऱ्यांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळसुद्धा फोनवरती बोललो। खरं तर आज दिवसभरामध्ये हे मृतदेह काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने काही कारणामुळे जरी मिळालं नाही तरी उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ते काम त्या ठिकाणी शोधकार्य सुरू होईल आणि जितके काही दुर्दैवाने त्या ठिकाणी आज सापडलेले असतील त्या सर्वांचा शोध घेऊन आवश्यक ती उपाययोजना त्या ठिकाणी केली जाईल। एक बाब लक्षात येते की 2005 सालामध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून महाड तालुक्यात दासगाव असेल, जुई असेल, या सगळ्या परिसरामध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावरती मनुष्यहानी झाली होती। या वेळेला सुद्धा तशाच पद्धतीने दरडी कोसळण्याचं प्रमाण कोकणामध्ये वाढतं आहे। मी मुख्यमंत्र्यांना आणि पवारसाहेबांना, अजितदादांना विनंती करणार आहे की संबंध कोकणातल्या सह्याद्रीच्या कडेपटावरती असलेल्या अनेक ठिकाणच्या डोंगरपट्टीवरचं जिओलॉजिकल सर्वे त्या ठिकाणी व्हावा आणि जिओलॉजिकल सर्वे झाल्याच्यानंतर नेमकं काय ठिकाणी काय परिस्थिती आहे याची जर काय अहवाल त्यांच्याकडनं प्राप्त झाला तर आवश्यकता वाटली तर काही गावांना स्थलांतरित करण्याची भूमिका घ्यावी लागेल, कारण सातत्याने भीतीच्या सावटाखाली आपल्याला त्या नागरिकांना ठेवता येणार नाही। अलीकडच्या कालावधीमध्ये निसर्गच पूर्णपणाने बदललेला असल्यामुळे किती प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊ शकेल याचा अंदाज आपण काय करू त्या ठिकाणी शकत नाही। अशा वेळेला जिओलॉजिकल सर्वे झाल्याच्यानंतर ज्या ठिकाणी अशापैकी भूलेखनाची शक्यता असेल त्या ठिकाणच्या पुनर्वसनाचा प्रश्न आम्हाला तातडीने हातामध्ये घ्यावा लागेल। प्रसंग आला तेवढापुरता चर्चा केली आणि थांबलं असं होता कामा नये। दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला सर्वांना सामुदायिक प्रयत्न करावे लागतील आणि ते आम्ही नेटाने त्या ठिकाणी करू। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। दरम्यान
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तळीये या सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या गावाला भेट दिली. इथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला, प्रत्यक्ष पाहणी केली. तळीये गावात दरड कोसळून 49 जणांचा मृत्यू झाला. इथे मदत आणि बचाव कार्यात वारंवार अडथळे येत आहेत. डोंगर उतारावरचं हे गाव आहे आणि पावसाचं प्रमाण वाढलं तर इथे तातडीनं मदत आणि बचाव कार्य थांबवावं लागतं. कोल्हापूर राधानगरी धरण हे 95% भरलंय. धरण परिसरात पावसाची संततधार आहे. स्वयंचलित दरवाजे आता कोणत्याही क्षणी उघडले जातील आणि हे दरवाजे उघडल्यानंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातलं राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलंय. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, धरण 95% भरलंय. कधीपासून विसर्ग सुरू होऊ शकतो? नाही, विसर्ग कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतो मिलिंद, पण तब्बल 48 तासांनंतर सूर्यनारायणाचं दर्शन कोल्हापूरकरांना झालेलं आहे असं म्हणता येईल. काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे, पण काही भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंचगंगा नदी सध्या 56 फुटांवर स्थिरावलेली आहे. पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पण सध्या मी आहे राष्ट्रीय महामार्गावर, पुणे बेंगलोर अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरची थेट दृश्य मी दाखवतोय. लांबपर्यंत ही वाहनांची रांग लागलेली आहे. हा बेळगावकडून येणारा रस्ता आहे मिलिंद. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देखील अनेक वाहनांची गर्दी आहे. अनेक वाहनं अडकून पडली आहेत. म्हणजे हजारो वाहनं ही जी आहेत ती अडकून पडलेली आहेत असं म्हणता येईल. कारण पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी हे बॅरिकेटिंग केलेलं आहे कोल्हापूर पोलिसांनी आणि त्याच्या पुढं हा पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि अनेक वाहनधारक, मग त्यामध्ये बस चालक आहेत, त्याचबरोबर कंटेनर ट्रक्सवाले असतील किंवा लक्झरी बसमधील प्रवासी असतील, असे सगळे प्रवासी पूर्णपणे अडकून पडलेत. आपण पाहतो या ठिकाणी ह्या सगळ्या गाड्या, ह्या मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत, त्या सगळ्या गाड्या या ठिकाणी अडकून पडल्यात. या ठिकाणी आपण पाहतो ही कोल्हापूर पोलिसांनी म्हणजे व्हॅनच आडवी लावलेली आहे राष्ट्रीय महामार्गावर. आणि अनेक पोलीस जे आहेत, अनेक वाहनधारक जे आहेत, ते या ठिकाणी अशा पद्धतीने अडकून पडलेले आहेत. आपण जर पाहिलं तर ही वाहनं आहेत. आप कहाँ से आ रहे थे? सांगलीवरून कोल्हापूरवरून आलो. कुठं झालेलं आहे? सांगलीला. सांगलीला. किती वेळात अडकलाय? अहो, रात्रीपासून अडकलोय आम्ही. हा, खूप हाल होते इथं पाऊस चालू असल्यामुळे. ड्रायव्हरच्या जन्माला कधी जाऊ नये एवढा हाल होत. आता गाडी कुठे आहे तुमची? आमची आहे की लाईनीत थांबलोय की आम्ही रातभर. बरं, किती वाजता इथं आलाय तुम्ही? इथं आलोय आम्ही काल 4 वाजता आलोय पाक संध्याकाळी. काल संध्याकाळी. हा, काल 4 वाजता आलेले आहेत मिलिंद हे वाहन चालक आणि तेव्हापासून हे आहेत त्या ठिकाणी. आत्ताही आपण पाहतोय हा आडवा ट्रक या ठिकाणी पोलिसांनीच लावायला लावलेला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे या राष्ट्रीय महामार्गावरची बंद करण्यात आलेली आहे. समोरही आपण पाहतोय पूर्णपणे हा रस्ता रिकामा दिसतो या ठिकाणी. आणि अनेक वाहनधारक जे आहेत ते या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की एकतर राष्ट्रीय महामार्गावर पाणी देखील आलेलं आहे आणि त्यामुळंच पूर्णपणे कोल्हापूर पोलिसांनी जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे. आणि आत्ताही आपण पाहतो की ह्या बाजूला देखील म्हणजे हा बेळगावकडून येणारा रस्ता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे हा रस्ता बंद केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की NDRFच्या 3 टीम मिलिंद कोल्हापूरमध्ये तैनात आहेत. पण काही वेळात कदाचित भारतीय सैन्य दलाच्या 4 तुकड्या कोल्हापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पण रस्ता रिकामा नसल्यामुळं त्यांना येण्यात अडचणी येऊ शकतात. जवळपास 116 बंधारे कोल्हापूर जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि ज्या वेळा 2019ला पूर आला होता त्यावेळा जी पातळी होती ती जवळपास 55.6 इतकी पंचगंगा नदीची मिलिंद पातळी होती. पण आत्ताच्या पुरामध्ये 56 फुटांवर पंचगंगा नदी जाऊन पोहोचलेली आहे. जर राधानगरी धरण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 95% भरलेलं आहे. जर धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू राहिला तर 7 दरवाजे स्वयंचलित जे आहेत राधानगरी धरणाचे ते कधीही उघडले जाऊ शकतात आणि पुन्हा त्या धरणामधून विसर्ग जो आहे तो पंचगंगा नदीमध्ये होऊ शकतो आणि पुन्हा पाणी पातळी आणखीन वाढू शकते. खरं आहे, मोठा फुगवटा निर्माण होऊ शकतो. अशी परिस्थिती सध्या कोल्हापूरमध्ये आहे. संदीप, तू राहाच आपल्यासोबत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावाजवळ असलेल्या घटप्रभा नदीला महापूर आलाय. इतिहासात पहिल्यांदाच इथल्या हाडलगे धरणावर पुराचं पाणी आलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. या भागातील हा सगळ्यात उंच पूल आहे. पण चंदगड भागामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदी सध्या धोक्याच्या पातळीवर आहे.
तर नेसरीसह नदीकाठच्या सगळ्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. संदीप, इतका प्रचंड पाऊस कालपासून या भागात आहे. आज जर का पाऊस असाच राहिला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच कदाचित लष्कराची पथकं इथे दाखल होत आहेत. परिस्थिती काय असेल याचं लष्कराची पथकं तर दाखल होतील, पण परिस्थिती काय असेल ह्याचं शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे मिलिंद. त्याचं कारण असं आहे, आत्तापर्यंत जो महापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला काल आणि परवा, हे फक्त पावसाचं पाणी आहे. कुठलंही धरण अजून उघडण्यात आलेलं नाही. म्हणजे छोटी मोठी धरणं आहेत ती आपोआप त्याचे दरवाजे उघडले गेले किंवा त्यातून विसर्ग चालू झाला. पण कोयनेतून जो विसर्ग नंतर चालू झाला, आणि महत्त्वाचं हेच आहे की राधानगरी धरण, कारण राधानगरी धरण हे पंचगंगा भोगावती नदीवर आहे, आणि ज्यावेळेला धरण भरतं त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू असतो, आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असते. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 12 नद्या आहेत आणि 125 बंधारे आहेत. त्यातले 116 बंधारे आता पाण्याखाली आहेत. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, कडवी, भोगावती ह्या सगळ्याच नद्यांचं पाणी सध्या पात्राबाहेर आलेलं आहे. मी आता आपण प्रेक्षकांना दाखवल्याप्रमाणे नेसरी जवळचा जो हाडलग्याचा पूल आहे त्या पुलावर पहिल्यांदा, म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच त्या पुलावरून पाणी आलेलं. म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो की नद्यांचं पाणी किती प्रमाणामध्ये, जवळपासची शेती असेल, गावं असतील, घरं असतील, सगळी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. आणि 19च्या महापुरापेक्षाही भयानक विदारक अशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. जरी आज संदीप, पाऊस नाही पडला तरी एक किमान हा छोटा पूर उतरायला प्रश्न 3 ते 4 दिवस लागू शकतो मिलिंद. आणि त्यानंतर जे झालेलं काल नुकसान आहे, सहज बोलता बोलता तू असं म्हणून गेला होतास की तुझ्याही घरात पाणी शिरू शकतं अशा प्रकारची स्थिती आहे. किती लोकांना आतापर्यंत याचा फटका बसला असेल? तू शेतीचा उल्लेख केलास, किती भागातल्या शेतपिकाला याचा आतापर्यंत फटका बसला असेल? नाही, प्रामुख्याने जर विचार केला तर मी म्हटल्याप्रमाणे मिलिंद 12 नद्या आहेत आणि सगळ्या 12 नद्यांच्या काठाला सगळी शेती आहे. आणि प्रामुख्याने ऊस आणि भात ही 2 मुख्य पिकं आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातला जर भौगोलिक विचार करायला गेला तर ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे, कारण ऊस पूर्णपणे आता पाण्यात आहे, कुजण्याची शक्यता आहे. जी रोप लावणी केली होती, म्हणजे दुबार पेरणीचं संकट एकेकाळी होतं 15-20 दिवसांपूर्वी, आणि नंतर मात्र आपल्याला माहिती आहे की इतका पाऊस झाला की पूर्णपणे सगळी पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. आणि स्थलांतराचा जर विचार करायला गेला मिलिंद तर जे 2019ला ज्या 2 गावांमध्ये सगळ्यात मोठं जिल्ह्यातलं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं, ती 2 गावं म्हणजे चिखली आणि आंबेवाडी, त्या दोन्ही गावांचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. NDRFची टीम असेल, स्थानिक सामाजिक संस्था असतील, त्यांच्या वतीनं सगळ्यांना तिथं हलवण्यात आलं. सगळ्यात मोठा आणखी एक फटका बसलेला आहे चंदगड तालुक्यातलं कोवाड हे गाव. ताम्रपर्णी नदीच्या अगदी काठावर ते गाव आहे. मोठी बाजारपेठ आहे ती. 10-20 खेड्यांचं एक प्रमुख केंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं. तिथल्या दुकानांमध्ये मिलिंद अक्षरशः 10 ते 15 फूट पाणी शिरलेलं आहे. प्रचंड तिथल्या व्यावसायिकांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. संसारिक प्रपंच जो आहे, म्हणजे साहित्य आहे, त्याचं देखील नुकसान झालं आहे. आणि आत्ताही अनेक गावांमध्ये इतकं पाणी आहे की ते उतरायला किमान 2 ते 3 दिवस लागू शकतो. इव्हन कोल्हापूरमधला स्टेशन रोडचा परिसर म्हणजे व्हिनस कॉर्नरमध्ये देखील आता 15 ते 16 फूट पाणी आहे. ते उतरायला देखील 2 ते 3 दिवस लागू शकतो. म्हणजे कोल्हापूर शहरात सुद्धा ही स्थिती असेल तर बाकी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातला फक्त विचारच केलेला बरा. आणि म्हणूनच कदाचित संदीप म्हणाला तसं लष्कराच्याही काही तुकड्या इथे लवकरच पोहोचणार आहेत. आणि भावी जे संकट आहे आज किंवा उद्या समोर जे निर्माण होऊ शकतं त्यासाठी लष्कराच्या तुकड्या इथे तैनात होत आहेत. संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. प्रामुख्यानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात या सगळ्या पुराचा आणि पावसाचा जबरदस्त फटका बसलेला आहे. कोकणाचा विचार जर का केला तर वेगवेगळे भाग आहेत. रत्नागिरी आणि रायगडमध्ये प्रचंड नुकसान आणि जीवितहानीसुद्धा. चिपळूणमध्ये जाऊयात, कारण इथले प्रतिनिधी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. स्वप्नील घाग. स्वप्नील, चिपळूण शहरातली दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत. नक्कीच मिळेल, कारण चिपळूणच्या संपूर्ण परिसराला सलग 2 दिवस महापुराने वेढलं होतं आणि यामुळे अनेक कुटुंब ही उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक घरं जवळपास 15 तासाहून पाण्याखाली होती. त्यामुळे लोकांचे संसार उघड्यावरती पडले तशी परिस्थिती आहे. चिपळूणमध्ये गोवळकोट आणि मुरादपूर, पेटमाप किंवा खेर्डी ह्या संपूर्ण परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा चिखल घरामध्ये आहे. घरातलं साहित्य सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. अनेकांचे व्यवसाय बुडालेले आहेत. लाखो करोडो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तसंच दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गावरचा वाशिष्ठीवरचा जो महत्त्वाचा पूल आहे त्या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पाण्याबरोबर
या मार्गावरची वाहतूक बंद आहे. तर पर्यायी वाहतूक ज्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, ज्याला एनरॉन ब्रिज म्हणतात, शहराच्या आतून गेलेला, तो पूल देखील वाहतुकीस धोकादायक झालेला आहे. त्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सध्या या संपूर्ण मार्गावरून बंद आहे. आत्ता कुठेतरी हळूहळू पूर्वपदावरती इथले जनजीवन येण्याची सुरुवात होते. मदत कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून अनेक लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे, कारण मोठ्या प्रमाणात घरामध्ये चिखल असल्यामुळे या संपूर्ण पूरग्रस्त भागातली जी लोकं आहेत, ज्यांना वाचवलेलं आहे, ज्यांना एअरलिफ्ट किंवा सुरक्षित स्थळी नेलेलं आहे, त्या लोकांना सावर्ड्यामध्ये एका ठिकाणी राहण्याची सोय करून तिथे त्याचे खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. एकूणच पाहिलं तर मोठा हा आघात म्हणावा लागेल चिपळूणवासियांसाठी, आणि याच्यातून सावरण्यासाठी त्यांना पुढच्या किती कालावधी लागेल हे आता तरी सांगणं कठीण आहे. बरं, इथल्या मदत आणि बचाव कार्याबद्दल काय सांगशील? म्हणजे लोकांच्या घरातला चिखल इतक्या लवकर निघणार नाही, हे तर आपण शहरातलं पाहतोय, पण जसं आपण मुख्य शहरापासून आतमध्ये जाऊ, शेतीचंही बऱ्यापैकी नुकसान झालंय. हा नक्कीच मिळेल. चिपळूणपासून 2 किलोमीटर अंतरावरची जी गावं आहेत ती संपूर्ण शेतीवरची आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण भागातली शेती आहे ही 15 तासाहून अधिक काळ ही पाण्याखाली होती. त्याच्यामुळे इथली शेती तर पूर्ण नासधूस, शेतीचं नुकसान मोठं झालेलं आहे. शिवाय याच्यामध्ये गोधन देखील मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले आहे. 10 ते 15 म्हशी एका कुटुंबातून गेलेत असं कळतंय. त्यांचे पंचनामे आता अर्थात सुरू आहेत. काही लोकांनी आपलं जे गोधन आहे ते वाचवलेलं आहे शर्थीचे प्रयत्न करून. मात्र हा संपूर्ण पंचक्रोशीतला जो भाग आहे, कोंढे परिसर किंवा शिरळ परिसर असेल, हा जो परिसर आहे, ह्या भागातली शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. इथला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्यामुळे यातून कसं उठायचं आता, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर देखील असणार आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणावी लागेल मदत कार्याच्या बाबतीमध्ये, की मदत कार्य इथे ज्या दिवशी सकाळी उदय सामंत यांनी आपल्याला 10 वाजता सांगितलं होतं की 1 तासाभरात NDRFची टीम या ठिकाणी दाखल होईल, मात्र पुण्यातून येताना त्यांना ठिकठिकाणी पुराचा सामना करावा लागला. त्यामुळे ही टीम इथे चिपळूणात यायला प्रत्यक्षात 10 तासाहून अधिक वेळ लागला. त्याच्यामुळे अनेक लोक जे आहेत ही रात्रभर घराच्या छपरावरती अडकून होती. काही लोक झाडांवरती होती, झाडांचा आसरा घेऊन झाडावरती राहिली होती. अशा वाईट अवस्थेमध्ये रात्रभर लोकांनी हे काढलेत, वेळ घालवली, आणि त्याच्यातून काल सुदैवाने ह्या सगळ्यातून त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. स्वप्नील, 1 तास आणि 10 तास यातला फरक खूप मोठा आहे, आणि मग प्रश्नचिन्ह तयार होतं की NDRFची टीम पाचारण करण्याकरता निर्णय घ्यायलाच उशीर झाला का? निर्णय घेणाऱ्यांना कळलंच नाही का की NDRFच्या टीमला लवकर इकडे बोलवलं पाहिजे, किंवा ज्या काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्याची कल्पनाच आली नाही का प्रशासनाला आणि इथल्या नेत्यांना? याबद्दलही आता प्रश्न विचारले जातील. तुर्तास धन्यवाद. आणि स्वप्नील, शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांवर आडव्या तिडव्या पडलेल्या गाड्या आणि उद्ध्वस्त झालेली दुकानं पाहिली की खरंच विदारक चित्र आहे. हे तर आपण शहरी भागातलंच पाहतोय. आपण जसे जसे पुढे जाऊ, म्हणजे पोलादपूर, सुतारवाडी, तळीये इथली परिस्थिती तर आणखीन भीषण आहे. या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत, पण या तुम्हाला यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवर आमच्या काल काय परिस्थिती होती वेगवेगळ्या ठिकाणी याचेही व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधब्याचं अतिशय रौद्र आणि भीषण रूप समोर आलं. हा धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालाय. घटप्रभा नदीवरचा हा गोकाक धबधबा प्रभावित झाल्यामुळे आता नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आधीच मुसळधार पावसामुळे कोकणात आणि अन्यही ठिकाणी जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातला हा गोकाक धबधबा, त्याचं पाणी पुढे कर्नाटकात जातं, पण प्रचंड पावसाचा हा परिणाम आहे. या
की या धबधब्यानं अतिशय अक्राळ विक्राळ रूप घेतलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. महत्त्वाची आठवण आणि कळकळीची विनंती, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही